नमस्कार महाराष्ट्रातील ए टू झेड अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अजित पवार विरुद्ध शरद पवार या याचिकेत दोघांना दिलासा। एसटीचे निकाल लागेपर्यंत दोन्ही गटाचे निवडणूक चिन्ह कायम ठेवण्याचे आदेश। यूट्यूबर मराठी अनिकेत या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा, संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या याचिकेवर दोन्ही गटाला दिलासा देत महत्त्वाचा निर्णय दिला आहे। निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला दिलेले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। तर अजित पवार यांच्याकडे असलेले घड्याळ हे निवडणूक चिन्ह या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे। त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहे। निवडणूक आयोगाच्या या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आज या प्रकरणाची सुनावणी झाली। मागील वेळी म्हणजे 14 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले होते। तसेच अशा पद्धतीने शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही असे शपथपत्र देण्याचे आदेश देखील दिले होते। या सर्व प्रकरणांमुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाला दिलासा दिला आहे। अजित पवार गटाच्या विरुद्ध शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 14 मार्च रोजी सुनावणी झाली होती। अजित पवार यांचा गट शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचे शरद पवार गटाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते। यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला चांगलेच फटकारले होते। तसेच आम्ही शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही असे शपथपत्र देण्याचे निर्देश देखील अजित पवार गटाला दिले होते। तसे शपथपत्र शनिवारी म्हणजे 16 मार्च रोजी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे। मात्र गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने घड्याळ हे निवडणूक चिन्ह बदलून दुसरे चिन्ह का वापरत नाही असा तोंडी प्रश्न अजित पवार गटाला विचारला होता। त्यावेळी न्यायालयाने या संदर्भात कोणतेही निर्देश दिले नव्हते। तसेच शरद पवार यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह केवळ राज्यसभा निवडणुकीपुरते देण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता। मात्र सर्वोच्च न्यायालय या दोन्ही गटाचे निवडणूक चिन्ह सध्या तरी कायम ठेवले आहे। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।